नगरपालिका निवडणुका आता पडघम वाजू लागलेला आहे. थंडीच्या वातावरणात राजकारण तापलेलं आहे. सातारा जिल्ह्यात नक्की भाजपाची काय वाटचाल सुरू आहे हे आपण जाणून घेणार आहेत. जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले. बाबा, भाजपची कशी तयारी आहे सातारा जिल्ह्यात? सातारा जिल्ह्यामध्ये भक्कम अशी तयारी भारतीय जनता पार्टीनं केलेली आहे आणि मला खात्री वाटते की साताऱ्यामधल्या 9 नगर परिषदेच्या निवडणुका आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक अशा एकूण 10 निवडणुकींना आम्ही सामोरे जातोय आणि सगळ्या ठिकाणी चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळेल. सगळे आमचे नेते मंडळीसुद्धा भक्कमपणे ज्या त्या ठिकाणी काम करतात आणि त्यामुळं बहुमताचा आकडा भारतीय जनता पार्टी प्रत्येक ठिकाणी गाठेल आणि जास्तीत जास्त नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे होते. खरं तर एकंदरीत सगळ्यात महत्वाची जिल्ह्यातली म्हणजे तुमच्याच मतदारसंघातील कराड नगरपालिका या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेला आहे. कुठेतरी गडबड केली असं वाटतंय. शिवसेना शिंदे गटाने त्यांच्या पक्षाचा उमेदवार जाहीर जरी केला असला तरी आमची अजून सुद्धा चर्चा चालू आहे. आम्ही सुद्धा काही इच्छुक लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. भारतीय जनता पार्टीमधून जवळजवळ 18 लोक इच्छुक आहेत आणि त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केलाय. मग माझा अजून देखील प्रयत्न आहे की आमच्याकडे इच्छुक आहेत, तुम्ही सुद्धा तुमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केलाय, तरी सुद्धा कुठल्या पक्षाची ताकद काय याच्यावर आपण आपल्यामध्ये समन्वय ठेवून महायुती करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करावा, असा अजूनही माझा प्रयत्न पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी करणार आहे. दुसरी कराडच्या शेजारीच असणारी तुमचीच जिथं सत्ता म्हणजे विधानसभेमध्ये सत्ता आहे त्या ठिकाणी मलकापूर नगरपालिका. खरं तर आजपर्यंत अनेकदा तुम्ही या ठिकाणी लढत दिली, मात्र आता ही लढत अंतिम टप्प्यातून भाजपचं कुठंतरी वर्चस्व निर्माण होतंय असं वाटत असताना महायुतीतच अजितदादा गटाच्या नेते ॲडव्होकेट उदयसिंह पाटील असतील, नितीन काका असतील यांचं नाव घेऊन काल एक प्रेस नोट जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये सांगितलं की आम्ही समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. मुळात ते चिन्हावर लढणार आहेत का हा खरा प्रश्न आहे. समविचारी पक्षांना ते बरोबर घेणार आहेत ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा. पण तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहे का? आणि जर का पक्षाच्या चिन्हावर लढणार असेल तर ठीक आहे. पक्षाचं चिन्हच तुम्ही जर का इथं आणणार नसाल तर मग ती आघाडी झाली. मग ठीक आहे, आघाडी स्थानिक असू शकते विरोधात, पण आमचं ठामपणे मत आहे की भारतीय जनता पार्टीचंच म्हणजे नगराध्यक्ष आणि इतर उमेदवार निवडून येतील आणि समविचारी पक्षांना बरोबर घेण्याबद्दल पण आमचं काही दुमत नाही. फक्त त्याला काहीतरी एक ठाम विचार पाहिजे ना, की एक विचार ठाम असेल तर मग आपण घेऊ शकतो त्यांना बरोबर. खरं तर अनेक नेत्यांना 2 राज्यांच्यातलं मनोमिलन नगरपालिकेला जमलं नव्हतं, मात्र साताऱ्यातील हे मनोमिलन तुम्ही कशा पद्धतीने यशस्वी केलेलं आहे? छत्रपती उदयन महाराज, छत्रपती शिवेंद्र महाराज हे मोठे नेते आहेत, प्रगल्भ नेते आहेत. विचारांनी त्यांनी मनोमिलन केलेलं आहे, कार्यकर्त्यांनी ते मनोमिलन ॲक्सेप्ट केलेलं आहे. मला असं वाटतं की त्या 2 नेत्यांची क्षमता मोठी आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते तिथं समन्वय साधतील आणि एकतर्फी सातारा नगर परिषद भारतीय जनता पार्टीची असेल. आता पुढचा एक म्हणजे फलटण आणि मानखटाव या ठिकाणी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षामधील एकतर जयकुमार गोरे आहेत, त्या ठिकाणी त्यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र फलटणमध्ये कुठंतरी रामराजेंनी या ठिकाणी भाजपाला या ठिकाणी टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. किती यशस्वी व्हाल, काय तुम्ही एकंदरीत त्या ठिकाणची तयारी आढावा घेतलाय? फलटणमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आमचे नेते आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकरांनी घेतला. रणजितदादांचं नेतृत्व तिथं चांगलं आहे. त्यांनी 74% मतं हे लोकसभेला घेतलेली आहेत आणि विधानसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान हे रणजितदादांना झालेलं आहे. फलटण शहर हे रणजितदादांबरोबर आहे, भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक तिथे निवडून येतील. शेवट वाई आणि महाबळेश्वर या ठिकाणी मकरंद आबांसोबत काही बोलणं झालंय, महायुतीची काही चर्चा आहे की परत तिथं भाजप स्वतंत्रपणे आपला झेंडा रोवेल. मकरंद आबांच्या बरोबर थेट माझं बोलणं झालं नाही, पण एक समन्वय समितीची बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली
त्या बैठकीला नितीन काका देखील उपस्थित होते आणि त्यांनी काही त्यांच्या मतदारसंघातल्या अडचणी आहेत ह्या माझ्यासमोर मांडल्या आणि त्यांना महायुती करता येणं शक्य नाही अशा प्रकारचं त्यावेळेचं त्यांचं सांगणं होतं मला. आणि त्यामुळं मग तिथली आमची जी पार्टी आहे ती काही समविचारी लोकांना घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल. मैत्रीपूर्ण लढत होईल. म्हणजे मैत्रीपूर्ण लढत होईल. कोरेगावमध्ये 2 नगरपालिका आहेत, कोरेगाव आणि रहमतपूर. या ठिकाणचा आढावा काय आहे आपला? आणि एकंदरीत सध्या अजितदादा गटांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुनील माने गेलेले आहेत. तर महेश शिंदेच्या सोबत आपली काही त्या संदर्भात चर्चा किंवा तुमचा काय अजेंडा आहे? महेशदादा मुळात आमचेच आहेत आणि त्यामुळं महेशदादांवर कोऑर्डिनेशन करायला मला काहीच अडचण नाही. पूर्वीपासूनचे माझे सहकारी आहेत. त्यांचं आमचं व्यवस्थित कोऑर्डिनेशन महेशदादांचं आमचं आहे आणि शेवटी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अटळ आहे. तशीच रहमतपूरमध्ये सद्यस्थितीला मैत्रीपूर्ण लढत होईल असं मला वाटतं. आता शेवटचा म्हणजे पालकमंत्री. पालकमंत्र्यांसोबत काय नक्की आहे? कारण शिवेंद्रराजे बाबा म्हणले पाटणमध्ये जे घडेल ते जिल्ह्यात घडेल, त्या पद्धतीनं सर्व चालेल. नक्की पाटणमध्ये तर जग जाहीर आहे की शिवसेना आणि भाजप वेगळी आहे. नक्की यापुढचा कसा प्रवास तुमचा पालकमंत्र्यांसोबत राहील? नाही, आदरणीय शंभूराज देसाई साहेबांचे माझे वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत. शेवटी पालकमंत्री म्हणून त्यांना त्यांच्या पक्षाची काही जबाबदारी आहे. ते सिनियर नेते आहेत. त्यामुळं त्यांना त्यांच्या पक्षाची जी जबाबदारी त्यांच्यावर पडेल ती तर पार पाडणं आवश्यक आहे आणि आम्हाला सुद्धा पक्षीय लेवलला जे काही काम करणं गरजेचं आहे ते आम्हाला काम करावं लागणार आणि त्यामुळं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं चित्र आज तरी आहे. तर एकंदरीत सातारा जिल्ह्यात काय परिस्थिती आहे? भाजपाची कशी तयारी आहे? खुद्द आपण जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील आणि पुन्हा एकदा भाजप या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यावर झेंडा रोवण्यासाठी तयार झाल्याचं डॉक्टर आमदार अतुल भोसले यांनी सांगितलं. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.